गुड मॉर्निंग आणि गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. आजच्या सेशन मध्ये अतिशय महत्वाचं आणि जबरदस्त सेशन होणार आहे आणि आपण फास्ट लगेच शिकवायला डायरेक्ट सुरुवात करणार आहे. जे उशिरा येणार आहे त्यांना बरोबर आपण 10:20च्या नंतर बोलणार आहे. तोपर्यंत आपण एकदा शिकून घेऊया काय शिकायचं आजच्या सेशन मध्ये ते बघू. बघा, महत्वाचा आपण पार्ट पाहत आहोत तो म्हणजे टेन्स. आणि हे टेन्स शिकत असताना कालच्या सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं की टुडे असल्यास काय, टुमॉरो असल्यास काय, येस्टरडे असल्यास काय, कोणता टेन्स दाखवतात हे सर्व कालच्या सेशन मध्ये झालं. आजच्या सेशन मध्ये टेन्स शिकत असताना आपल्याला इथे सोबत शिकायचं आहे की बाबा प्रायमरी ऑक्झिलरीज कसे वापरले जातात टेन्स शिकत असताना. मग इथे कोण कोण येतात प्रायमरी ऑक्झिलरीज ते शिकायचे. एकदा पटकन लिहून तर प्रायमरी ऑक्झिलरीज लिहून घ्या. फॉर्म्स ऑफ बी. आता या बी फॉर्म मध्ये कोणते कोणते येतात ते लक्षात घ्या. टू बी ची रूप, फॉर्म्स ऑफ बी म्हणजे टू बी ची रूप. टू बी ची रूप पहिलीपासून बालवाडीपासून असतात ही, फक्त त्याला टू बी ची रूप म्हणतात हे माहित नसतं. फॉर्म्स ऑफ बी: am, is, are, was, were, shall be, will be आणि will be. बघा किती झाले? 1 2 3 4 5 6 7 फॉर्म्स ऑफ बी. सर्वांनी लिहायचे फॉर्म्स ऑफ बी. अगोदर लिहायचे फॉर्म्स ऑफ बी. फॉर्म्स ऑफ बी मध्ये 7 आहेत. 7 फॉर्म्स ऑफ बी. आता फॉर्म्स ऑफ बी झालं की आपण फॉर्म्स ऑफ डू लिहूया. बघा, फॉर्म्स ऑफ डू. फॉर्म्स ऑफ डू. फॉर्म्स ऑफ डू. त्याच्यामध्ये तीनच लोक आहेत. कोण कोण आहेत? डू, डज आणि डीड. डू, डज आणि डीड, तीनच. आणि फॉर्म्स ऑफ हॅव मध्ये पण तीनच. फॉर्म्स ऑफ हॅव त्याच्यामध्ये पण तीनच. त्यांची नाव आहेत हॅव, हॅज, आणि हॅड. हॅव, हॅज आणि हॅड. आता कोणतं कुठं वापरायचं हे शिकायचंय आपल्याला. हा, आता ते टू बी ची रूप पाठ होऊन माहित असून नाही चालणार. आपल्याला कोणत्या टेन्स मध्ये येतं, कधी येतं, सब्जेक्ट कोणता असल्यास काय वापरायचं हे शिकायचं. एकदा तरी रिवाइज करतो आणि दोघं तिघांकडून हे वाचू. am, is, are, was, were. Were म्हणू नका, were. shall be, will be. do, does, did. have, has, had. लक्ष द्या, महत्वाचं आहे. हा, आपण टेन्स मध्ये जे तुम्हाला फॉर्म्युला देऊन टेन्स वगैरे केले जातात त्याच्यामध्ये बरं का, आता हे ऍम जे आहे ते कुठं वापरतात तर नेहमी लक्षात ठेवायचं. आय असेल तर ऍम असेल, जोडीच आहे, लिहून घ्या. आय ऍम. इज कधी असतं तर मग इजचं लक्षात ठेवा ज्यावेळेस सब्जेक्ट ही, शी, इट आणि कोणताही सिंग्युलर थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असल्यास इज येतं. थर्ड पर्सन सिंग्युलर लिहूया. थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर प्रेझेंट टेन्स मध्ये इज वापरायचे. इज वापरायचे. प्रेझेंट टेन्स मध्ये इज वापरायचे. लक्षात घ्या. आता हे इज झालं. आता आर. जर सब्जेक्ट दे असेल, सब्जेक्ट यू असेल, सब्जेक्ट वी असेल, खरं तर वी, यू आणि दे असं लिहूया म्हणजे ते बरोबर आहे. याला काय उलट करायचं ते सांगतो. हे फर्स्ट पर्सन आहे वी, हे यू सेकंड पर्सन असतं आणि दे हे थर्ड पर्सन असतं. म्हणून याला असं आपण लिहिलं. मोडून लिहिण्याचं कारण ते.
बघा खालच्याकडे पर्यंत दिसतंय का बघा दे पर्यंत. ओके दे दिसतंय व्यवस्थित दिसतंय का बघा दे दिसतंय. आणि आता याच्यामध्ये थर्ड पर्सन प्लुरल जेवढे असतात प्लुरल सब्जेक्ट प्लुरल हे सब्जेक्ट जर असतील ना तर आपल्याला वापरायचंय ते म्हणजे आर आर आर. बघा दिसतंय व्यवस्थित दिसतंय का बघा एकदा आर पर्यंत दिसतंय का छान दिसतंय का बघा. त्याला थोडस अजून मी इकडे बाजूला यस सर यस यस यस. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे ती तुम्हाला सांग. जसं आय आणि एम ची जोडी असते तशीच ही इज सी इज इट इज आणि थर्ड पर्सन सिंग्युलर कोण कोण राम राधा राजू राकेश रमेश रंजित राज रमण आणि राणीताई पण आला होता राणीताई हे का नाही. तर हे सगळे थर्ड पर्सन एवढेच असतात का नाही. कोण असतं अजून मग कॅट डॉग टीचर स्टुडंट बॉय गर्ल डॉक्टर इंजिनियर वाट एव्हर म्हणजे वाट आली वाटेच्या वरी असं नाही. वाट एव्हर म्हणजे जे असेल ते कोणी पण असू शकतं थर्ड पर्सन सिंग्युलर मध्ये. सिंग्युलर म्हणजे एक वचन एवढं पण मात्र माहित असावं. शाळेत शिकवत असताना 8वी 9वीच्या मुलांना काही मुलांना येत नाही बरं का हे सिंग्युलर प्लुरल शब्दाचे अर्थच माहित नसतात. त्यांना अगोदर शिकवलेलं नसतं म्हणून माहित असो. मला इथपर्यंत लक्षात आलंय. याच्या पुढचं एक सांगतो आता 5वीच्या बुक मध्ये ते आहे काय आहे ते. त्यापूर्वी एकदा स्कूल स्टुडंट्स जे आहेत ना त्यांनी जे आले त्यांनी हँड रेज करा आणि रीड करायचे. रुद्र पासून रीड करायचे. रुद्र एकदा रीड करणार आहे समर्थ एकदा रीड करणार आहे हे सर्व. नंतर उदय रीड करणार आहे आणि नंतर सोहम पण रीड करणार आहे. बघू काय काय करतात. आणि व्हिडिओ ऑन करून बसायचा आहे सर्वांनी साक्षी. from of we am is are was where shall be will be. From of do does did. From of have has had. I am she he she it is third person singular. We you they are. झालं सर. नेक्स्ट कोणाचं माईक चालू केलं नेक्स्ट. येस सर. Forms of be am is are was where shall be will be. Forms of do does did. Forms of have has had. I am he she it. Third person singular is we you they. Plural subject are. झालं सर. बॉईज असेल तर काय लिखील मग एम इज आर पैकी सांग बरं. बॉईज असल्यास बॉईज असल्यास आर शाबास. आणि एकच बॉय असल्यास इज शाबास. आणि गर्ल्स असल्यास गर्ल्स आर शाबास. आणि एक गर्ल असल्यास अ गर्ल असेल तर इज शाबास. टीचर असेल तर सिंगल टीचर असेल तर इज आणि टीचर्स असं असेल तर आर. बर. आता मला सांग आय एम गोईंग मी जात आहे असं वाक्य. ही सब्जेक्ट शी सब्जेक्ट इट सब्जेक्ट घेऊन वाक्य सांग बरं. हेच वाक्य मला सगळ्या ह्याच्यामध्ये सब्जेक्ट he is going. She it is going. सर you त्यापासून पण सांगू का. हो We are going. You are going. They are going. झालं सर. शाबास. आले लक्षात. काय वापरायचं लक्षात आलं.
ह्याची थोडीशी प्रॅक्टिस घेऊया. पण नंतर हे जे दाखवतंय ते प्रेझेंट टेन्स दाखवत. नंतर आपल्याला शिकवायचं हे पास्ट टेन्स दाखवत, हे फ्युचर टेन्स दाखवत. हे पुन्हा प्रेझेंट टेन्स दाखवतंय, हे पास्ट टेन्स दाखवत. हे प्रेझेंट टेन्स दाखवतंय, पास्ट टेन्स दाखवत. आता काय करायचंय लक्षात घ्यायचंय, याच्या पुढे मी घेऊन देणार आहे थोड्याच वेळात. त्यापूर्वी काय करा, उद्याचं झालं का? कुणाचं माईक चालू केलं? रुद्रचं झालं ना? हो, तेच सांग. उद्याचं झालं की सोहम. What sir? Forms of beam, am is are, was where, shall be will be, forms of do, does, did, forms of has, had, am, I am, he, she, it, third person singular, is, he, you, they, plural, are. वाचलं सर. From of be, have, is, are, was, were, shall be, will be, forms of do, does, did, forms of have, has, had, he, she, it, third person singular, is, we, you, they, plural, are. वाचलं सर. मला सांग बरं, आता जर तिथं आपण दे घेतलं काय येणार मग ऍमेझॉन पैकी? कुठं सर? दे असेल तर, दे असेल तर आर, दे आर. शबास, दे आर असणार आहे. ठेवायचं, छान लक्षात ठेवायचं. चला पुढे अजून कोणाच चालू केलं माहिती? समर्थ. समर्थ आहे का? समर्थ नाही. समर्थ माईक चालू नाही का? समर्थचं एकदम माईक चालू करतो. सगळ्यांनी रिवाइज करायचे, पाठ करायचे. हा लगेच विचारणार आहे बघा मी याच्या पुढचे प्रश्न. अजून 2-4 मिनिटं घ्या हवं तर. रिवाइज आहे. हा समर्थच झालंय का? समर्थ झालंय. तुझा ते मित्र काय वरद काय हँड रेज करत नाही काय की बाबा? त्याला हँड रेज कर म्हटलं तरी केलाय का वरद ना? वरदला वाचता येते का बघूया मग. यस यस यस, वरदला वाचता येते का बघू. वरद चालू कर बेटा माईक. वरद व्हिडिओ बंद केलास बेटा तू. व्हिडिओ का म्हणून बंद केलास? आम्हाला दिसला नाही पाहिजेस का काय? असं नसतं रे. व्हिडिओ ऑन करायचं. लॅटर बरं हा चल जाऊ दे वाच. Forms of be, can, am, is, are, was, where, shall be, will be, from of do, does, be, did, from of how, have, had, I am, he, she, it, third person singular, is, we, you, they, plural. वाचलं सर. शाबास. प्लुरल म्हणजे काय रे वरद? अनेक वचन. शाबास. आणि सिंग्युलर म्हणजे काय बेटा? एक वचन. आईने सांगितलं, आई मदत करायली. बरं आता लक्षात ठेव, पाठ विसरून जाऊ नको. आईची मदत लागणार नाही असं करायचं. हा आता बघा हे तुम्ही सगळं लिहिलंय. आता तुम्हाला काय करायचं ते सांग. सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि इजच्या पुढे फक्त तुम्ही एक शब्द द्यायचा, प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट प्रेझेंट आणि पुढे टेन्स लिहायचं बरं का. टेन्स आता मी लिहिलेलं तुम्हाला एखाद्या वेळेस शब्द पुढे दिसणार नाही, पण प्रेझेंट टेन्स तुम्ही लिहा. प्रेझेंट टेन्स लिहा. वाज आणि वरच्या समोर लिहा पास्ट टेन्स. जर वर जागा नसेल तर खाली लिहा, अजून परत लिहा पास्ट टेन्स दाखव. आता कंटिन्युअस पास्ट टेन्स
नाही बरं का, मी जाणीवपूर्वक लिहिलं नाही. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असं जाणीवपूर्वक लिहिलं नाही. कारण त्याचं असतं की एम इज आर मेन वर्ब म्हणून आलं तर ते सिंपल प्रेझेंट टेन्स होतं, आणि एम इज आर हेल्पिंग वर्ब म्हणून जर आलं तर मात्र या ठिकाणी ते काय होतं मग, तर त्या ठिकाणी ते कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स होतं, हेल्पिंग वर्ब म्हणून आलं. बघा, हे फ्युचर टेन्स, FUTURE, फ्युचर आणि टेन्स. ह्या डू डजचं टेन्स आहे प्रेझेंट, त्याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येतं, म्हणून तुम्ही याला सिंपल प्रेझेंट टेन्स असं करू शकता. आणि या डीडला सिंपल पास्ट टेन्स असं करू शकता. सिंपल पास्ट टेन्स. या दोघांना डिफाईन केलं आहे, त्याचं टेन्स कोणता आहे. पण हॅव आणि हॅजला मी असं नाही करत. हॅव हॅजला मी काय म्हणते, फक्त प्रेझेंट टेन्स म्हणतो. परफेक्ट प्रेझेंट टेन्स असं का नाही म्हटलं, मेन वर्ब म्हणून जर हॅव आलं तर आय हॅव अ पेन, आय हॅव अ कार, आय हॅव मदर, आय हॅव फादर, त्यावेळेस त्याचा टेन्स प्रेझेंट टेन्स होतो, सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि आय हॅव डन युअर वर्क, मी तुझं काम केलेलं आहे, याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून आल्यास हा होतो टेन्स परफेक्ट प्रेझेंट टेन्स. म्हणून इथे लिहिताना मी जाणीवपूर्वक लिहिलंय प्रेझेंट टेन्स, लक्षात असू. आणि इथं देखील आपण फक्त याला पास्ट टेन्स का असं केलं, परफेक्ट पास्ट टेन्स का नाही लिहिलं, त्याचं कारण पण तेच, हे मेन वर्ब म्हणून पण काम करू शकतं. आणि जर मेन वर्ब म्हणून हे हॅड आलं तर टेन्स ठरतो सिंपल पास्ट टेन्स, आणि हेल्पिंग वर्ब म्हणून जर हे हॅड आलं तर आपला टेन्स ठरणार आहे परफेक्ट पास्ट टेन्स. सर्वच ही जी गोष्टी आहेत या अतिशय महत्वाच्या, त्या बेसिक आहेत स्कूल स्टुडंट साठी, आणि टीईटी, सीटीईटी, टीआयटी देत आहेत त्यांच्यासाठी. परत तुम्हाला सांगतो, बऱ्याच मुलांचा रिझल्ट येण्याचं कारणच ते आहे, किंवा शाळेच्या मुलांना इंग्रजी न समजण्याचं कारणच हे आहे, त्यांना हे लक्षातच येत नाहीये. मी जर असं म्हटलं की आय हॅव अ पेन आणि आय हॅव डन माय वर्क, टेन्स कोणता, तर सर्वांना काय वाटतं एकच टेन्स आहे सर दोघांचा, का दोन्हीकडे हॅव आलंय परफेक्ट प्रेझेंट टेन्स. असं होत नाही, इथंच गफलत होते, इथं चूक होते, ती होऊ नये, ती टाळता यावी म्हणून तुम्ही सर्वांनी काळजी घ्यायला. हे हॅव ज्यावेळेस डबल रोलचं काम करतं त्यावेळेस ते मेन वर्ब म्हणून आलेलं असतं, आणि याचा टेन्स होतो सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि हे जे हॅव आहे ते फक्त हेल्पिंग वर्ब, एकच रेष मारतो मी, त्याला दोन मारले. हे हेल्पिंग वर्ब म्हणून आलेलं आहे, मेन वर्ब डन आहे, डू द पास्ट पार्टिसिपल आहे, म्हणून याचा टेन्स जो आहे तो परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे. हा परफेक्ट दाखवतो, हा प्रेझेंट टेन्स आहे म्हणून दाखवतो. हॅव आणि हॅज प्रेझेंट टेन्स दाखवतच. ही गोष्ट तुमच्या एकदा लक्षात आली रे आली की टेन्स काय आहे, तर सगळं ग्रामॅटिकल जो भाग आहे ते लक्षात यायला सुरुवात येतो. बघूया तुम्ही सर्वांनी काय केलंय. सर्व खालचं जे आहे ते लिहून घ्या. त्याच्यासारखं तुम्हाला वाज वर, शाल बी, विल बी, डू डज कुठं वापरायचं, डीड कुठं वापरायचं हे सांगणार आहे. सेंटेन्स पण सांगणार आहे, प्रश्न पण घेणार आहे. अतिशय बेस्ट, अतिशय महत्वाचं या ठिकाणी हे तुम्हाला शिकावं लागेल. जर हे बेसिक तुम्हाला येत असेल तर ऍडव्हान्स असतं याच्या पुढे. ते ऍडव्हान्स देखील तुम्ही विवेकानंद क्लासेसच्या आपल्या चॅनलवर गेलात तर तुम्हाला बेसिक आणि ऍडव्हान्सचा कोर्स प्लेलिस्ट मध्ये पाहायला भेटेल. सर्वच विद्यार्थ्यांसाठी ते खुला केलेलं. पार्ट सेकंड पण आहे, त्याच्यामध्ये प्रिपोजिशन आहे, कंजंक्शन आहे, इंटरजेक्शन आहे, पार्ट्स ऑफ स्पीचचा काही भाग आहे त्याच्यामध्ये, होमोफोन्स आहे त्याच्यामध्ये, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे त्याच्यामध्ये, क्लॉज आहे त्याच्यामध्ये. पार्ट सेकंड मध्ये व्हॉइस पण आहे त्याच्यामध्ये. पार्ट सेकंड जे 10वीला विद्यार्थी गेलेत, 9वीला विद्यार्थी गेलेत, त्यांनी तो भाग त्या ठिकाणी पाहायचा आहे, अभ्यास करायचा, अतिशय महत्वाचा. तर असो,
आता हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल तरी देखील सर्वांनी लिहीपर्यंत एक दोघ जणांकडून आपण हे रीड करून घेऊया, म्हणजे याचा टेन्स आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल आणि मग पुढे जाऊया. हर्षदा काय म्हणते बघूया. हर्षदा बोयटे. हर्षदा झाले की रोहित भाई. अजून जे विद्यार्थी नवीन जे स्कूल स्टुडंट्स आहेत सकाळचे बॅचचे, हँड रेज करायला हरकत नाही. संस्कृती, समृद्धी, साक्षी यांनी हँड रेज करायचं. Forms of be, am is are, present tense, was were, past tense, shall be, will be, future tense. Forms of do, does, simple present tense, did, simple past tense. Forms of have, has, present tense, had, past tense. झालं सर. बरं, आता समज माय फ्रेंड असा एकच शब्द असेल तर काय वापरायचं? काय सर? माय फ्रेंड सब्जेक्ट जर असेल तर त्यापैकी कोणतं वापरायचं आहे? आवाज येत नाहीये सर. जर माय फ्रेंड असं सब्जेक्ट असेल तर am is are या तीन ऑक्झिलरी पैकी कोणता ऑक्झिलरी वापरायचा? Is. आणि जर माय फ्रेंड्स असं असेल तर Are. लक्षात आलंय का? पुढे नेक्स्ट कोण आहे? कोणाचं माईक चालू केलं अजून? झालं कुठून घेऊ हे? झालं असेल तर कुठून घेतो? पुढे जाऊया. सर वाचू. यस. Forms of be, am is are, present tense, was were, past tense, shall be, will be, future tense. Forms of do, does, simple present tense, did, simple past tense. Forms of have, has, present tense, had, past tense. झालं लिहिणं झालं बेटा? हो. मोडू हे का? हिंदी लँग्वेज कधी घेणार? जरा दम काढ. मोडूया. आता ही गोष्ट तुमच्या लक्षात आलेली आहे, पक्क लक्षात आले. हा, आपण याला पण दाखवू शकतो. पुन्हा पहिल्या चार्ट कडे जाऊया. अतिशय छान चार्ट आपण तयार केलेला आहे, तो पुन्हा एकदा तयार करूया. जो चार्ट मी इथे तयार केला होता. आता बघा इथे देऊया प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर आणि फ्युचर. आता सब्जेक्ट जर आय असेल तर आय. आय फर्स्ट पर्सन आहे. हा, वी. लक्षात घ्या, व्यवस्थित लक्षात घ्या सगळ्यांनी. हे डायग्राम काढायला हरकत नाही. आय आणि वी ही फर्स्ट पर्सन सिंग्युलर आहे, फर्स्ट पर्सन प्लुरल आहे. जर वी असेल तर प्रेझेंट टेन्स मध्ये आर असणार. आता यू असेल तर यू आरच असणार. इथं इकडे नंतर घेऊया, अगोदर इकडे. आता ही
शी आणि इट हे तिघ जण सोबत घेऊया. जागा आहे का थोडीशी? थोडी पाहिजे. गडबड व्हायली का? थोडी गडबड व्हायली. बर, काय हरकत नाही. इथं शॉर्ट करूया परत. इथपर्यंत दिसते. याच्यामध्ये पुन्हा एक अजून रेष मारूया आणि देचा कॉलम घेऊ. दे म्हणजे थर्ड पर्सन प्लुरल. इथपर्यंत सगळ्यांना दिसत. ही शी इट असेल तर इज असणार आहे आणि दे असेल तर पुन्हा आर असणार आहे. बघा, पाठ करून ठेवायचं सगळ्यांनी. आणि आता आय पास्ट टेन्स मध्ये असेल तर आय वॉज असणार आहे. जर इथं वी असेल तर वी वर असणार आहे. यू असेल तर यू वर असणार आहे. ही शी आणि इट असेल तर वॉज असणार आहे. आणि याच्यासोबत थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट बरं का, अनेक कोणते राम, राधा, राजू, राकेश, रमेश, रणजित, राज, रमन, हे कोणताही सब्जेक्ट असू द्या, कॅट, डॉग, टीचर, स्टुडंट, सिंग्युलर असला पाहिजे थर्ड पर्सन. त्यावेळेस इथं वॉज येणार आणि इथं प्रेझेंट टेन्स मध्ये इज येणार. तसं आता दे आर आहे इथं, दे वर. मग थर्ड पर्सन प्लुरल सब्जेक्ट फक्त देच आहे का? तर प्रोनाउन मध्ये तो आहे तस. हा, पण सब्जेक्ट टेन्स हा पास्ट टेन्स आणि हा फ्युचर. हा, तुम्हाला मी सांगत होतो की देच आहे का फक्त थर्ड पर्सन प्लुरल? नाही. याच्यामध्ये कोणत्याही नाउनला तुम्ही जर प्लुरल फॉर्म केलं, म्हणजे जर बॉयला बॉईज केलं तर झाला थर्ड पर्सन प्लुरल. कॅटला कॅट्स केलं झाला थर्ड पर्सन प्लुरल. गर्लला गर्ल्स केलं प्लुरल झालं. टीचरला टीचर्स केलं प्लुरल झालं. स्टुडंटला स्टुडंट्स केलं की प्लुरल झालं. थर्ड पर्सन प्लुरल. पर्सन्स लक्षात घ्या. बघा, इथे मी शॉर्ट मध्ये लिहितो. हे आहे फर्स्ट पर्सन सिंग्युलर. फर्स्ट पर्सन सिंग्युलर. आणि हे आहे फर्स्ट पर्सन प्लुरल. फर्स्ट पर्सन असे प्लुरल आहे म्हणून त्याला एक वेगळं पर्सन. पर्सन हा सेकंड पर्सन सिंग्युलर आणि प्लुरल असतो. सेकंड पर्सन सिंग्युलर आणि प्लुरल असतो. हा जे जे तिघ लोक दिसत आहेत ते थर्ड पर्सन सिंग्युलर आहेत. थर्ड पर्सन सिंग्युलर. थर्ड पर्सन लिहायला जागा आहे, लिहून टाकू. थर्ड पर्सन सिंग्युलर. आणि इथे थर्ड पर्सनच आहे, हा प्लुरल आहे. प्लुरल अतिशय महत्वाचा चार्ट आहे. तुम्ही सर्वांनी तो कव्हर करायचा आहे. आता बघा, या फ्युचर टेन्स मध्ये सिंपल मध्ये किंवा आपण इथं म्हणूया थर्ड पर्सन फ्युचर मध्ये इथं काय येतं, तर इथं तुम्ही विल आणि शाल असं सिंपल फ्युचर टेन्स बोला. कंटिन्युअस ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस विल बी ऑब्लिक मध्ये शाल बी वापरता. ऑब्लिक मध्ये शाल बी. आता शाल बीचा वापर तुम्हाला सांगितलं, शालचा वापर कमी होत आहे, कमी झालेला पण आहे. तर इट्स ओके, तुम्ही ते माहितीच तर घेऊ शकता. पुन्हा सगळीकडे आपल्याला काय करावं लागणार आहे, जर आय आणि वी असेल तर शाल आणि शाल बीचा वापर होऊ शकतो. इथून खाली मात्र तुम्हाला फक्त विल बी असं वापरावं लागेल. इथे पण विल बी असणार आहे आणि शेवटी पण विल बी असणार. इथे सिंग्युलर आणि प्लुरल असा काही फॉर्म नसतो. म्हणजे त्यानुसार तिथं तुम्हाला ऑक्झिलरी, ज्या मॉडेल ऑक्झिलरी खरं तर या, आणि ही प्रायमरी ऑक्झिलरी शाल बी विल बी त्या बदलताना दिसत नाही. आलंय लक्षात? आता बघा, आय असेल तर विल बी आणि शाल बी चा वापर असं मी म्हटलं.
विल बी आणि शाल बी राहिलं होतं बरं का, फक्त ते सिंपल मध्ये विल आणि शाल असते. पण हे बघा, विल बी पब्लिक शाल बी जर वापरायचं असेल तर आय आणि वी हे दोघच सत्य, नाहीतर मग सगळीकडे विल बीच आहे, हे पण लक्षात असू दे. आता हा झाला चार्ट तुमच्या लक्षात येण्यासाठी की सर्व टेन्स मध्ये हे एम, इज, आर, वॉज, वर, शाल बी, विल बी हे कोण आहेत, तर फॉर्म्स ऑफ बी आहेत, म्हणजे टू बी ची रूप आहेत. बघा टू बी ची रूप 7 शिकवली मी, हा लक्षात घ्या. इथं हवं तर या चार्टच्या वर किंवा तुमच्याकडे वर जागा नसेल तर खाली लिहा. हे फॉर्म्स ऑफ बी, फॉर्म्स ऑफ बी कोण कोण आहेत फॉर्म्स ऑफ बी, परत इथे लिहून देतो तुम्हाला. फॉर्म्स ऑफ बी मध्ये एम, इज, आर, वॉज, वर आणि शाल बी, विल बी. शाल बी, विल बी, विल बी. शाल बीचा वापर आता ग्रामर मध्ये होत नाही जास्त, पण तुम्हाला माहिती असावी म्हणून ती शाल बी दिलेलं आहे. बघा इथपर्यंत मला असं वाटतं की सर्वांचे छान लक्षात आलं असेल. स्कूल स्टुडंट्स आणि टीईटी, सीटीईटी, टीआयटी देत आहेत ते सगळ्यांच्या छान लक्षात या ठिकाणी हे आलेलं असेल. बघूयात तुम्ही सगळेजण काय म्हणतायत. हर्षदापर्यंत वरदपर्यंत आलात. रोहित भईकर काय म्हणते, रोहित नंतर समृद्धी काय म्हणते ते बघूया. आणि ह्यांच्यानंतर मला संस्कृती दिसत नाही बघा, नागरगोजी संस्कृती, संस्कृती गायकवाड कुठं गायब झाले रे. परत तुम्हाला सांगतो तुमच्या रिव्हिजन मध्ये हे शिकवलेला भाग पुन्हा नव्याने व्यवस्थित प्रकारे शिकवला जाणार आहे, जात आहे. तुम्ही जर क्लास करणार नसाल तर तसं सांगा, आणि 55च्या जागी आम्ही इथं 155 घेऊत ना, काय अडचण आहे. हजारो लोक, 20,000 लोक वेटिंग वर आहेत, 20,000 त्यातले फक्त 440 काहीतरी मला वाटतंय या टीआयटी मध्ये आले 440. बाकी हजारो लोक बाकी आहेत ना, अजून वेटिंग वरच आहेत ना, ते त्यांना बोलवून घेऊ तुम्हाला जर गरज नसेल तर. बेसिक थिंग्स शिका. जोपर्यंत बेसिक पक्का नाही होणार तोपर्यंत तुम्ही ऍडव्हान्स शिकूच शकत नाही. त्यामुळं या गोष्टी तुम्हाला पूर्ण लक्षात येणं गरजेचं. बरं मग हे फक्त टेन्स पुरतं मर्यादित आहे का, नाही. इट्स अ लाईफ टाइम. बरं फक्त माझं इंग्लिश लँग्वेज आहे म्हणून नाही का, असं पण नाही. सगळ्यांसाठी आहे, सर्वांनाच गरजेचं आहे. तुम्ही परीक्षा द्या नका देऊ तरीही महत्वाचं आहे. 10वीचे विद्यार्थी असू द्या, पहिलीचे असू द्या, नाहीतर अजून कुठे एमपीएससी यूपीएससी असू द्या, सर्वांसाठी इम्पॉर्टंट. चला रोहितराव झालंय का नाही चालू रे, समृद्धी चालू झालंय का माईक, समृद्धीपासून चालू करा. समृद्धी पडवळ, नंतर रोहित भैकर, त्याच्यानंतर संस्कृती नागरगोळे. सर हा चार्ट वाचू ना. यस. पर्सन, फर्स्ट पर्सन आय, एम. सर असं सरळ वाचू का असं खाली वाचू. तसाही वाच, तुला वाच वाटेल तसं वाच. सरळ वाच, सरळ सरळ वाच. आय असं म्हणायचं, आय वॉज, आय विल बी किंवा आय शॅल बी. वी आर, वी वर, वी विल बी, वी शॅल बी. वी घ्यायचा. यू आर, यू वर, यू विल बी. ही इज, ही वॉज, ही विल बी. शी इज, शी वॉज, शी विल बी. इट इज, इट वॉज, इट विल बी. दे आर, they were, they will be. असं वाच. I am, I was, I will be, we are, we were, we will be. You are, you were, you will be. He is, he was, he will be. She is, she was, she will be. It is, it was, it will be. They are, they were, they will be. Next. Okay. होत गेलाय का झोपी, मग संस्कृती नागरगोळे. First person I, present am, past was, future will be, oblique shall be.
हे संस्कृती कसं वाचायचं सांगितलं मी आता. आय एम. आता फर्स्ट पर्सन म्हणजे बरोबर. फर्स्ट पर्सन सिंग्युलर I am, I was, I will be, I shall be. First person plural we are, we were, we will be. Second person you are, you were, you will be. Third person singular he is, he is, he was, he will be. She is, she was, she will be. It was, it is, it was, it will be. And third person plural they are, they were, they will be. Samskruti, read it now. First person singular. I am, I was, I will be, oblique shall be. First person plural. We are, we were, we will be, oblique shall be. Second person singular. You are, you were, you will be. Third person singular. He is, he was, he will be. Third person singular. She is, she was, she will be. Third person singular. It was, it is, it will be. Third person singular. They are, they were, they will be. रोहितराव कसं वाचलं नाही? काय झालं रोहितराव मध्ये? Person, present, past, future. Present. Am, are, is, are. Past. Was, were, was, were. Future. Will, shall, will be, will be, will be. Person. I, we, you, he, she, it, they. First person, second person, third person singular. They plural. झालं? हो. अजून कोणाचे? बरं, सगळ्या ताई लोक जे आहेत ना, ताई दादा लोक सगळे व्हिडिओ ऑफ करून बसते. काय करावं बाबा? 2-4 दिवस अजून तुम्ही पण थांबा. सगळे तुमचे पण गाणे वाचतात काय बघा. असं अभ्यास केल्याच्या नंतर कसं पास होणार आहेत परीक्षा कोणत्या, काय कसं होणार आहे? 4 दिवस और 4 दिन दिलो. चला परत तुम्हाला सांगतो, शाळेच्या मुलांना क्लासमध्ये जर बसायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ ऑन करूनच बसलं पाहिजे. विद्यार्थ्याची इथं कमी नाही आणि इथं शिकणारे लेकरं पाहिजे. उगा आपला टाइमपास करणारा नाही. आई वडिलांनी सांगितले बसा राम सर शिकवायला लागले तर म्हणून आपलं बसले, व्हिडिओ ऑफ करून बसले. गरज नाही तुमची. तुम्हाला जर शिकायचं नसेल ना, नका शिकू. शिकायचं असेल तर प्रॉपर व्हिडिओ ऑन करून बसा. तुमच्या हातात वही पेन असला पाहिजे, तुम्ही अभ्यास करत असला पाहिजे. एखाद्याचा खूपच जेन्युइन प्रॉब्लेम आहे, नाही शक्यच नाही सर आमच्या घरात व्हिडिओ ऑनच करणं शक्य नाही, नका करू. मला तर सांगा, पण मेसेज टाकून ठेवा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ताई लोकांना सांगतो आणि मुलींना पण, सर्व लहान शाळेतल्या मुलींना पण, शाळेत बसल्याच्या नंतर जसं आपण बसतो ना तसं बसायचं. एक दुसरी गोष्ट, तुम्ही सगळे लोक जेवढे जीव आहेत तेवढे सगळे एक नंबर सुंदर दिसतात, देखणे आहात, याच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही काळे आहात, गोरे आहात, लट्ट आहात, हाडकुळे आहात, इट्स डझंट मॅटर. तुम्ही जगातले सगळ्यात सुंदर व्यक्ती आहात हे लक्षात असतं. स्वतःवर प्रेम करायला शिका. नाही तर बऱ्याच जण काही लोकांना खूप हे असतं, मी दिसायला चांगलं दिसत नाही, मग कशाला मी माझा कॅमेरा चालवतो. जगातलं सगळ्यात सुंदर व्यक्ती कोण असेल तर आपण स्वतः असतो. प्रत्येक जीव सुंदर आहे. सुंदरतेची व्याख्या तुम्हाला कळाली एकदा की हे जमतं. लोक काय म्हणतील, मी कसा दिसतोय, मला बघितल्याच्या नंतर लोक काय म्हणतील, असं जर विचार करत असाल तर तुम्ही चुकीचा विचार करा. क्या कहेंगे लोग, सबसे बड़ा हीरो. तर क्या कहेंगे लोग, सबसे बड़ा हीरो. त्याच्यामुळे जसे आहेत तसे प्रेझेंट व्हा. तर आमसर काय लय हे का नाही ना, त्यांना जे येते ते, जसे येते तसं त्या स्टाईल मध्ये तुम्हाला मी सांगणार.
जीवन तसंच जगा, अभ्यास तसाच करा. नाही तर जबरदस्तीनं जर बसता असेल क्लासला, नका बसू, उपयोग नाही त्याचा, तुम्हाला फायदा होणार. आणि माझ्या फायद्यासाठी तर करूच नका. जर तुम्हाला वाटत असेल राम सरचा फायदा व्हावा म्हणून मी क्लास करणार आहे, किंवा राम सरला चांगलं वाटावं म्हणून करणार आहे, नका करू, काय गरज नाही. मला कुठं काम करायचं ते मी बरोबर करतोय, त्याच्यामुळे तुम्ही माझ्यासाठी करत असाल तर करूच नका. आणि मी तुमच्यासाठी नाही करत तर मला आनंद वाटतोय म्हणून मी करतोय, विषय संपला. तर हे लक्षात घ्या, आनंदाची व्याख्या तुम्ही लक्षात घ्या. आणि लक्षात असू द्या, आपल्याला शिकायचं काय, तर आपल्याला जीवनात आनंद अधिकाधिक जर मिळवायचा असेल तर अधिकाधिक तुम्हाला ज्ञान मिळवावं लागेल, आणि नंतर त्याचा जीवनाचा आनंद घेता येईल. असं दॅट्स इट. ज्यांचे डाऊट्स वगैरे जे आहेत ना, बऱ्याच विद्यार्थ्यांचे, भावी शिक्षकांचे, त्यांचे सगळ्यांचे डाऊट्स पण घेतले जाणार आहेत. आपण डाऊट्स साठी एक सेशनच ठेवणार आहे. फक्त त्यात तुम्ही प्रश्न विचारा. कुणाला काय हिंदीच्या नोट्स असू द्या, मराठीतून असू द्या, इंग्लिश मधून असू द्या, कोणते लेक्चर कुठे आहेत ते असू द्या. 3 लेक्चर्स मध्ये किमान 2 लेक्चर्स दररोज व्हावेत असा माझा उद्देश आहे. 3 लेक्चर्स तुम्ही कंपल्सरी नाही, तुम्ही लक्षात असू द्या, कंपल्सरी नाही, फ्री आहे. तुम्हाला बसायचं असेल तर बसू शकता, नसेल बसायचं तर नका बसू, काही अडचण नाही. तुम्हाला म्हटलं तसं, मला बरं वाटावं म्हणून नाही, तुम्हाला शिकायला भेटत असेल तर बस, हे महत्वाचं. आनंद वाटत असेल तर करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिडिओ ऑन करून प्रॉपरली बसा. स्वयंपाक करत असाल काही हरकत नाही, इट्स ओके, व्हिडिओ ऑन करा, स्वयंपाक करायला दिसू द्या लोकांना बसलंय हे लक्षात द्या. कुठेतरी व्हिडिओ ऑफ करून बसताय ह्याचा अर्थ तुम्ही अभ्यास करत नाही, स्पष्ट आहे. आणि जर अभ्यास करत नाही तर तुम्ही पास होऊच शकत नाही. पास होणारच असा जर आत्मविश्वास तुमच्यात तुम्हाला आणायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्रॉपरली करावं लागेल, एकदम प्रॉपरली. मग ते शाळेचं लेकरू असो, भावी शिक्षक असो, नाहीतर पंतप्रधान असो, नाहीतर अमेरिकेचा अध्यक्ष असो, काहीच फरक पडत नाही. परफेक्शन असायचं असेल, तुम्हाला करायचं मनातून असेल तर तुम्ही परफेक्टलीच करा. नाहीतर यश इतकं सोपं नसतं. यशाला शॉर्टकट पण नसतो, लक्षात असू दे. त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रगल करायचं. आणि भावी शिक्षकांना सांगतो, 2021च्या टीईटी मध्ये 15,000 लोक पास झाले, 7,500 लोक गैरमार्गाचा वापर करून पास झाले, तर त्यांना परीक्षेला सुद्धा बसता आलेलं नाही. जबरदस्त सरकारनं म्हणता येणार नाही, पण परीक्षा परिषदेने जबरदस्त निर्णय घेतलाय. खरं तर हा अन्यायकारकपणा असू शकतो ज्यांच्यावर ही वेळ आली, पण ज्यांच्यामुळे वेळ आली ते लोक भ्रष्टच आहेत. आणि परत तुम्हाला सांगतो, अभ्यासाला पर्याय नाही, शॉर्टकट नाही, यशाला शॉर्टकट नाही. इथं कष्टच करावं लागतील तरच तुम्हाला यश येईल. जर तुम्ही नाहीत कष्ट केले यश येणार नाही, स्पष्ट आहे. तुम्हाला स्मार्ट वर्क पण करावं लागेल, हे पण तितकंच करायचं. तर ते तुम्ही करणारच आहात, याच्यात वाद नाही. आता थोडस पुढे जाऊया. मला याच्या पुढच्या 2 कन्सेप्ट शिकवायचे तुम्हाला, त्या पूर्ण होणं गरजेचं आहे. चार्ट हाच आहे, मस्त, शानदार, जबरदस्त, जिंदाबाद. आता आपण काय करणार आहे तिथं, वॉज वर झालंय, शाल बी, विल बी झालंय, फॉर्म्स ऑफ बी झालंय, आपण फॉर्म्स ऑफ डू घेऊया. आता या सेशन मध्ये पुढचं नेक्स्ट चार्ट असणार तर फॉर्म्स ऑफ डूच असणार. या फॉर्म्स ऑफ डू मध्ये 3च लोक असतात, डू, डज आणि डिड. डू, डज आणि डिड, डू, डज आणि डिड. आता याच्यामध्ये पण हा चार्ट इकडला जो आहे ना तो कमी करूया थोड्या वेळात. हा, कारण की डू आणि डज आणि डिड हे 3 लोक इथंच येतात. फक्त कसे येतात, काय येतात बघा. हा, आय असल्यास काय असणार आहे, वी असल्यास काय असणार आहे, मग ही, शी, इड, दे, यू असल्यास काय असणार आहे. आणि आज फास्ट आहे चार्ट तयार करून घ्यायचंय, आज फास्ट तयार घ्यायचंय. आय असेल तर आय डू असणार आहे, पास्ट टेन्स मध्ये आय डिड असणार आहे. पास्ट टेन्स टेन्शनच घ्यायची गरज नाही, टेन्शनच घ्यायची गरज नाही, सगळीकडे इथं डिड असणार. सब्जेक्ट तुमचा फर्स्ट असू द्या, सेकंड असू द्या, थर्ड पर्सन असू द्या, सिंग्युलर असू द्या, प्लुरल असू द्या,
इथं मात्र लक्षपूर्वक तुम्हाला काळजी घेऊन करावं लागणार आहे, कारण आय डू असतं, वी डू असतं, यू डूच असतं, पण थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट ही, सी, इट, राम, राधा, राजू, राकेश, रमेश, रंजित, राजरामान असेल तर डज असतं, आणि जे असेल तर पुन्हा डू असतं. अतिशय सोपं आहे, लक्षात ठेवायला पण सोपं आहे. सर पण हे डू मेन वर्ब म्हणून पण येतं की हो? यस येतं की, पण हेल्पिंग वर्ब म्हणून पण असतं. त्यावेळेस काय, मेन वर्ब म्हणून आल्यास काय, हे तुम्हाला शिकवलंय पाठीमागं. तरी देखील इन शॉर्ट मध्ये पहा, जर आय डू असेल, मी करतो, याला निगेटिव्ह करत असताना आय डोंट डू असं करावं लागतं. याला इंट्रोगेटिव्ह करत असताना डू आय डू असं करावं लागतं. मी करतो का? व्हॉट डू आय डू असं तुम्ही प्रश्न ऐकलाय, एक गाणं पण आहे, व्हॉट डू आय डू च, मी काय करू, व्हॉट डू आय डू, मी काय करू. मराठी लिहून घ्या, महत्वाचं आहे. मी काय करू, काय करू, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू. व्हॉट डू आय डू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. हे ते सांगा मी काय करू. टेल मी व्हॉट डू आय डू, टेल मी व्हॉट डू आय डू, सांगा मी काय करू. हे तुम्हाला डूच झालं, आय डूच. आता स्टेप हुईच करायचंय, यूच करायचंय आणि तेच असतं. आता डज काय, डज कसं बघा, लक्ष द्या. ही डज मेन वर्ब म्हणून आलाय, डबल रोल प्ले करते, निगेटिव्ह करायचंय तर काय होणार आहे, ही डझंट डू, ही डझंट आणि हे डू. याला पुन्हा निगेटिव्ह करायचं, इंट्रोगेटिव्ह करायचं असेल तर हे डज अगोदर येणार आहे आणि वाक्य असं होणार आहे. थोडस याला इकडल्या बाजूला धरतो म्हणजे तुम्हाला ते दिसायला लागलो. ओके, इथे घ्यायचंय आणि हे डज ही डू, तो करतो का असं करायचं. झालं. मग ही, सी, इट, राम, राधा, राजू, राकेश, रमेश, रंजित, राज, रमन, कोणताही सब्जेक्ट येऊ द्या, तुम्हाला हे कळायला पाहिजे. मेन व्हर्ब म्हणून आल्यास देखील तुम्हाला हे डज कसं वापरायचं, डू कसं वापरायचं कळायला पाहिजे, आणि डीड कसं वापरायचं ते पण कळायला पाहिजे. आता लास्ट डीड, डीड सब्जेक्ट कोणताही असू द्या काही फरक पडणार नाही. आय डीड मी केले, आय डिडंट डू, लय महत्वाचं बरं का, आय डिडंट डू, हे डू येते पुन्हा का, या डीड मध्ये भूत होतं, त्याचं नाव डीड होतं, ते बाहेर काढलं की पुन्हा बेस बरोबर आहे. याला प्रश्नार्थ करायचं असेल तर डीड आय डू, मी केले का, मी केले का. आणि WH क्वेश्चन करायचं असेल तर करा, व्हॉट डिड आय डू, मी काय केलं. तुम्ही सगळ्यांच्या आई वडिलांना लेकर सारखं म्हणतात मी काय केले, मी काय केलंय जे आहे ना, मी काय केलंय ते व्हॉट डिड आय डू, मी काय केलंय, काहीच तर केलं नाही, बस रिकामा बसलोय, काहीच केलं नाही, हाच प्रॉब्लेम आहे की नाही. व्हॉट डू आय डू जसं आहे तसं व्हॉट डिड आय डू. तसंच इथं तुम्ही असं करू शकता, या इथं वाट घेऊ शकता, व्हॉट डज ही डू, तो काय करतो. व्हॉट डज ही डू, तो काय करतो. मग व्हॉट डज सी डू, व्हॉट डज राधा डू, व्हॉट डज राजू डू, व्हॉट डज मनीषा डू, व्हॉट डज व्हॉट एव्हर, काय जे सब्जेक्ट तुमचा असेल ते, पण थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यास डज. इथं आय असल्यास, वी असल्यास, यू असल्यास तुम्हाला डू. आणि पास्ट टेन्स मध्ये मात्र सब्जेक्ट कोणत्याही असू द्या, सिंग्युलर, प्लुरल, थर्ड पर्सन, फर्स्ट पर्सन, सिंग्युलर काय असू द्या, फर्स्ट, सेकंड, थर्ड कोणत्याही असू द्या, काही असू द्या, तुम्हाला डीड असणार. हे मेन वर्ड म्हणून आल्यास आहे. पण हेल्पिंग वर्ब म्हणून कसं येणार, तर कधी वाक्य जर असेल आय टुक, निगेटिव्ह करा आय डिडंट टेक, इंट्रोगेटिव्ह करा डिड आय टेक, डिड आय टेक, असं करा. असं सोपं छान आहे. तुमच्या जर ते लक्षात आलं रे आलं, हे सगळं कसं सोपं होऊन जा. जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत काय मास्तर बोलते हे कळत नाही, आपल्याला वाक्य बनविता येत नाही, आपल्या सगळ्या बट्ट्या बोळ होऊन जातो आणि सगळा घोळ होऊन जातो. असू द्या, जाऊया थोडस अजून पुढे. मला असं वाटतंय हे पक्क लक्षात तुमच्या बसलं असणार आहे. काय म्हणते संस्कृती बघू द्या, जरा वेग फास्ट झाला असं वाटलं, पण वेग फास्ट जरी झाला असला तर बेटा सगळ्यांना मी हे शिकवलेलं आहे, चार्ट शिकवलेला आहे.
कसं काय होते बघूया तुमचं मत. चला, संस्कृती नागरिक पशी जाऊ अगोदर नाही कल्पेश आणि संस्कृती दोघांना पण विचारू. संस्कृती एकदा हे वाचून घे आणि कल्पेशला पण व्हिडिओ ऑन नाही करायला काय होते कळत नाही. कल्पेश हा संस्कृती नागरिकाची संस्कृती आहे. गेल्या गावाला गेल्या झोपी काय कराव 10वीच वर्ष संस्कृती अग माय 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 माय. हा चालू कर माईक. हा सर आताच माईक चालू झालं. हा बरं ठीक आहे बेटा. हा चल वाच. फर्स्ट पर्सन सिंग्युलर I do, I did. First person plural we do, we did. Second person singular you do, you did. Third person singular he does, he did. Third person singular she does, she did. Third person singular it does, it did. Third person plural they do, they did. नक्की वाच बेटा पुढे. I did, I didn't do. Did I do? I do. I don't do. Do I do? What do I do? मी काय करू? He does. He doesn't do. Does he do? What does he do? सगळे वाक्य मराठी सांग सांग. I did. मी केले. I didn't do. मी केले नाही. I do. मी करते. Did I do? मी केले का? I do. मी करते. I don't do. मी करत नाही. Do I do? मी करते का? What do I do? मी काय करू? He does. तो करतो. He doesn't do. तो करत नाही. Does he do? तो करतो का? What does he do? तो काय करतो? येस तो काय करतो. आणि मी काय केले. आई बाबांना बार समजा प्रश्न असते का नाही. मी काय केले. व्हॉट डिड आय डू झाला WH क्वेश्चन. येस नो टाइप क्वेश्चन WH. अतिशय महत्वाचं बरं का बेटा. हा कल्पेश काय म्हणतो बघूया. कल्पेश कल्पेश टिंगाट. कल्पेश शाळाच करायचं नाही बेटा. व्हिडिओ ऑन करून बसायचा. परत तुम्हाला सांगतो परत ही एकच गोष्ट 100 वेळा सांगावं लागते का रे. आणि तुम्हाला सांगितलं जगात सुंदर तुम्हीच आहात रे बाळांनो. तुमच्यासारखं तुमच्यापेक्षा अजून सुंदर कोण असतंय का बरं. मुलं म्हणजे देवा घरची फुलं. अंधार असू द्या काही असू द्या तुमचा प्रकाश जगभर पसरलेलाच आहे. विषय आहे का काय. हा कल्पेशराव तुमचा प्रकाश पण जगभर पसरलेला आहे. लिहिलंय का तुम्ही सांगा मला आधी. सर लिहिलंस का नाही. मोठा आवाज जरा. थोडं राहिलंय. थोडं राहिलंय. बरं ठीक आहे मी फळा दाखवतो बघ. माझ्याकडे बघ आणि मला सांग. वाचून सांग पटकन सांग सगळं हे वाचून. मराठी पण सांगायचं हे नंतर. फर्स्ट पर्सन सिंगुलर I do, I did. First person plural we do, we did. Second person plural you did. Third person singular he does, he did. She does, she did. It does, it did. Third person plural they do, they did. I did मी करतो. I didn't do मी करत नाही. Did I do मी करतो का? I do मी करतो. I don't do. काय म्हणलं इथे बघ बरं. हे आय डिड म्हणजे काय रे. मी करतोय का. आय डिड मी केले. आय डिडंट डू मी केले नाही. डिड आय डू मी केले का. परत सांगितले. I did मी केले. I didn't do मी केले नाही. Did I do मी केले का. I do मी करतो. I don't do मी करत नाही. Do I do मी करतो का. What do I do मी काय करू. He does तो करतो. He doesn't do तो करत नाही. Does he do तो करतो का. What does he do तो काय करतो. येस हेच शिकायचं होतं आपल्याला. असो आता उद्या याच्याला
हॅव हॅज आणि हॅड पण सांगतो आणि त्याच्यानंतर प्रश्न आणि उत्तर तुम्हाला सांगतो सर्व प्रायमरी आपल्याला माहित असावं लागतात आपण शिकणारच आहोत प्रायमरी ऑक्झिलरीचा वापर टेस्ट मध्ये देखील कशा प्रकारे होतो ते कळायला पाहिजे जर टेस्ट कळाला तर पुढे पॅसिव्ह वॉइस कळणार आहे जर टेस्ट कळाला तर तुम्हाला सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट कसं असतं ते कळणार आहे सब्जेक्ट काय प्रेडिकेट काय हे कळणार आहे तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच शिकत असताना देखील बाबा हे आहे कोणते पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये हे कळणार आहे लीड काय आहे हे कळणार आहे ऑब्जेक्ट कसं असतं त्याचं नाव काय ऑब्जेक्टला समजा ऍपल ऑब्जेक्ट असतं तर कुठे नाउन प्रोनाउन ऍडजेक्टिव्ह वर्ब ऍडवर्ब प्रिपोजिशन कंजंक्शन इंटरजेक्शन मध्ये नेमकं काय होतं हे सगळं कळणार कधी जर तुम्ही बेसिकचा अभ्यास केला तर उद्याच्या सेशन मध्ये आपण नेक्स्ट जे आहे ते फॉर्मचा नाव पण पाहूया उद्याच्या सेशन मध्ये काही प्रश्न उत्तर महत्वाचे असलेले पाहूया आजच्यासाठी थांबूया उद्याच्याला भेटूया तोपर्यंत बाय बाय सी टेक केअर हॅव नाईस डे असं म्हणण्यासाठी तुम्हाला सर्वांची माहिती एका मिनिटासाठी मी चालू करतो मी माझं स्पॉटलाइट केलेलं चला बाय बाय सर Bye, Bye. sir. बाय सर बाय 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 चला Bye, एंड